नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या नरकातला स्वर्ग हे पुस्तक सध्या चांगले चर्चेत आहे. संजय राऊत यांच्या 100 दिवसाच्या जेलवरील तसेच मविआच्या स्थापनेपासून शिंदेच्या बंडामुळे सरकार कोसळेपर्यंतच्या अनेक नाट्यमय घडामोडींबाबत यामध्ये मोठे गप्पस्फोट करण्यात आलेत. एकीकडे या पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळत असताना संजय राऊत यांनी शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही हे पुस्तक भेट म्हणून दिले आहे. एक्स माध्यमावर ट्विट करत नाही त्यांनी ही माहिती दिली असून त्यांनी ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. श्री एकनाथ शिंदे, जय महाराष्ट्र. नरकातील स्वर्ग या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले. श्री जावेद अख्तर, श्री शरद पवार, श्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रकाशनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. जुलमी व लोकशाही न मानणाऱ्या सरकारने मला एका खोट्या प्रकरणात 100 दिवसांसाठी तुरुंगात पाठवले. राजकीय विरोधांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार अमानुष होता. ईडीसारख्या तपास यंत्रणांचा जुलूम सहन करून संघर्ष करून मी संकटातून बाहेर पडलो. या संघर्षात माझ्या कुटुंबाची ससेहोलपट झाली. या प्रवासातील अनेक घटनांचे आपण एक साक्षीदार नक्कीच आहात. तुरुंगातील खडतर अनुभव आणि चिंतनातून या पुस्तकाची निर्मिती झाली. आपल्या अवलोकनार्थ पुस्तकाची प्रत पाठवत आहे. ईडी, सीबीआय वगैरे भाजप पुरस्कृत तपास यंत्रणांच्या मनमानी भीक न मागता स्वाभिमान टिकवता येतो हे या पुस्तकातून सांगण्याचा माझा प्रयत्न आपणास नक्कीच आवडेल कळावे, असे संजय राऊत यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या पुस्तकाची प्रत वाचण्यासाठी